हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू MPSC पॉईंट. मित्रांनो, 9 नोव्हेंबरला होणारी MPSC कंबाईन ग्रुप बी प्रिलिम एक्झाम 2025ची पुढे गेलेली आहे. त्याची तारीख आयोगाने अजूनही डिक्लेअर केलेली नाही. आय होप की आयोग लवकरच तारीख डिक्लेअर करेल. बघा, तारीख जर खूप डिले झाली तर तुम्हाला मेन्सबाबत थोडी आयडिया असावी की मेन्सला कोणते टॉपिक असतात, कोणते विषय असतात, किती मार्कांना असतात. त्यामुळे या गोष्टी जर तुम्ही आत्ताच कलेक्ट करून घेतल्या तर पहिल्यांदा जे मेन्स देणार असतील त्यांना या अडचणी येणार नाहीत. त्यामुळेच या व्हिडिओमध्ये आपण MPSC कंबाईन मेन्स 2025साठीचं सब्जेक्ट वाईज वेटेज बघणार आहोत आणि बुक लिस्ट बघणार आहोत. इथे तुम्हाला इन डिटेल सर्व माहिती मेन्सविषयी मिळणार आहे. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सो बघा, मेन्सला तुम्हाला 2 पेपर असतात. एक म्हणजेच पेपर 1 जो की लँग्वेजचा असतो आणि दुसरा पेपर 2 जो GSचा असतो. लँग्वेजच्या पेपरमध्ये तुम्हाला मराठी आणि इंग्रजी हे 2 विषय असतात. प्रत्येकी 50-50 प्रश्न या प्रत्येक विषयाचे येतात आणि 100 गुण म्हणजेच एका प्रश्नाला 2 गुण असतात. त्यामुळे मराठीला 100 गुण आणि इंग्रजीला 100 गुण असतात. निगेटिव्ह मार्किंग यामध्ये 1/4 आहे. एक प्रश्न जर तुमचा चुकला तर तुमचा अर्धा मार्क्स इथे वजा होतो. ओके. सो लँग्वेजला तुम्हाला आता बुक लिस्ट कोणती वाचायची हे मी तुम्हाला सांगतो. वेटेज मी तुम्हाला आता सांगितलं. बघा, मराठीला मोरा वाळंबे सरांचं पुस्तक बेस्ट आहे, तेच तुम्ही यूज करा. सोबतच कुठलंही एक PYQचं बुक तुम्ही घेऊ शकतात. मार्केटमध्ये शाश्वत अकॅडमीचं आहे आणि लोकसेवा अकॅडमीचं आहे. त्यापैकी कुठलंही एक निवडून त्याला वारंवार रिवाईज करा. मराठीमध्ये चांगला स्कोअर येऊन जातो. त्यानंतर इंग्रजीसाठी महेश पाटील सरांच्या नोट्स तुम्ही वापरू शकता. त्यानंतर त्यांचंच कायझन पुस्तक आहे वोकॅबसाठी, किंवा इतर तुम्ही कुठल्या पुस्तकातून वोकॅब केलं तरी चालेल. पण ग्रामर आणि वोकॅब दोघांवरती तुमची कमांड असावी. सोबतच पॅसेज वगैरे जे आहेत ते आयोगाच्या PYQमधूनच करून घ्यायचे आहेत. ओके. सोबतच इंग्लिशला तुम्हाला PYQसाठी एक 0 एरर नावाचं बुक आहे महेश पाटील सरांचं, ते लागेल. बघा, या व्हिडिओमध्ये कुठलेही पेड प्रमोशन्स नाही आहे. मोस्ट ऑफ दी लोक जे वापरतात तीच बुक लिस्ट मी तुम्हाला इथे सांगतो आहे. बघा, मेन्स पेपर 2 तुमचा GSचा पेपर असतो. यामध्ये तुम्हाला खूप सारे विषय असतात GSचे, जसं की इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र आणि इतर काही बारीक सारीक विषय ॲड केलेले आहेत मेन्सला. सो त्यामुळे देखील तुमच्या स्कोअरवर परिणाम होतो. त्यामुळे सर्वच विषय करणं गरजेचं आहे, कारण मेन्सला कॉम्पिटिशन भयंकर असते. पहिल्यांदा एक जाणून घ्या की हा पेपर 100 प्रश्नांचा असतो आणि 200 गुण त्याला असतात. एका प्रश्नाला 2 गुण असतात. मग आता हे 100 प्रश्नांचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे ते आपण बघूया. बघा, अंकगणित व सांख्यिकीला 12 प्रश्न येतात. बुद्धिमत्ताला 10 प्रश्न, म्हणजे गणित बुद्धिमत्ताला 12 + 10 असे एकूण 22 प्रश्न तुम्हाला मेन्सला विचारले जातात. त्यानंतर चालू घडामोडीचे 10 प्रश्न. त्यानंतर RTS बघा, राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट जो आहे 2005चा आणि लोकसेवा हक्क अधिनियम 2015चा, यावर 3 क्वेश्चन येत असतात. तर हे 3 क्वेश्चन. पॉलिटीला तुम्हाला 15 प्रश्न येतात. पॉलिटीला वेटेज मेन्सला चांगला आहे. हिस्ट्रीला 10 प्रश्न येतात. जिओग्राफीला आणि इन्व्हायरमेंटला मिळून 10 प्रश्न येतात. त्यानंतर सायन्स अँड टेकला 12 येतात. रिमोट सेन्सिंग आणि कम्प्युटर IT जे आहेत त्याला 8 येतात. आणि इकॉनॉमिक्सला तुमचे 10 प्रश्न येतात. अशा प्रकारे एकूण 100 प्रश्न तुम्हाला या पेपरमध्ये विचारले जातात. आपण 1 बाय 1 बुक लिस्ट बघूया. बघा, अंकगणित आणि बुद्धिमत्तासाठी कोणतंही अंकगणित बुद्धिमत्ताचं पुस्तक वापरा जे तुम्ही आत्तापर्यंत वापरत आलेले असाल. बहुधा हे जे विषय असतात ते आपण प्रिलिमलाच केलेले असतात. त्यामुळे प्रिलिमला जे वाचलं असतं तुम्ही तेच त्यासाठी करायचं आहे. फक्त थोडा ॲडव्हान्स लेवल इथे तुम्हाला 5-6 प्रश्न विचारले जातात. अंकगणित बुद्धिमत्तासाठी तुम्ही सचिन डवळे सरांचं पुस्तक करू शकतात, ते बेस्ट आहे मी तरी म्हणेल. चालू घडामोडीसाठी सिम्प्लिफाईड इयरबुक असेल, त्यानंतर त्याच्या मॅगझिन्स आहेत 2-2, 3-3 महिन्याच्या, त्या वाचा. RTS बघा, लोकसेवा अकॅडमीचं पुस्तक आहे. तसेच किशोर लवटे पब्लिकेशनचं देखील एक पुस्तक आहेत बघा, तर ते तुम्ही घेऊ शकतात. RTS 3 प्रश्न यावरती येतात. ते कधी RTI वरती 2 आणि RTS वरती 1, तर कधी RTS वरती 2 आणि RTI वरती 1 असं शिफ्ट होत असतात. जर तुम्ही पुस्तक नाही घेतलं तर इंग्रजीमध्ये जे ओरिजिनल कायदे आहेत ते देखील तुम्ही प्रिंट करून वाचू शकतात. PDFs आपल्या वेबसाईटला MPSCPoint.ला अवेलेबल, MPSCPoint.in अवेलेबल आहेत. पॉलिटीला 15 प्रश्न असतात. कुठलं एक पुस्तक तुम्ही वाचत असाल तेच प्रिलिमला जे वाचलं तेच वाचायचं. कुठलीही नोट्स असेल, पुस्तक असेल, मग ते कोणतंही असू शकतं. ते लक्ष्मीकांत असू शकतं, किंवा ते कोडंबे सरांचं असू शकतं, किंवा इतर कुठल्या अकॅडमीचं ते असू शकतं. हिस्ट्रीला तुम्हाला 10 क्वेश्चन येतात. यामध्ये 10 क्वेश्चन जे आहेत ते खूप डीप येतात मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला हिस्ट्री व्यवस्थित करावं लागेल. हिस्ट्रीला समाधान महाजन सरांचं पुस्तक तुम्ही वापरू शकता. समाजसुधारकांसाठी मार्केटमधलं कोणतंही घ्या. त्यानंतर जिओग्राफी आणि इन्व्हायरमेंटसाठी बघा, जिओग्राफीसाठी तर सौदी सरांचं तुम्ही वापरतात आणि इन्व्हायरमेंटला तुम्हाला वेगळं कुठलं तरी पुस्तक घ्यावं लागेल. मध्ये तुषार घोरपडे सरांचं घेऊ शकतात, जे की खूप मोठं आहे, पण त्यातून प्रश्न येतात.
पण त्याऐवजी तुम्ही मार्केटमध्ये अवेलेबल असलेल्या छोट्या छोट्या PDF नोट्स असतात, कोणाच्या हँड रिटन असतात, तर कुणाच्या एक बघा सिम्प्लिफाईडने देखील आता एक पर्यावरणचं पुस्तक छोटंसं काढलेलं आहे, पर्यावरण डायरी समथिंग, तर ती देखील तुम्ही बघून घ्या एकदा. मी अजून ती बघितलेली नाही, पण त्यातील देखील क्वेश्चन रिफ्लेक्ट होऊ शकतात, त्यामुळे ते बघून घ्या. सायन्स अँड टेकला तुम्हाला जे तुम्ही प्रिलिमला वाचलं तेच वाचावं लागतं, मेजर चेंज नसतो. फक्त तुम्हाला इथे जे डिसीजेस असतात त्याच्यावरती क्वेश्चन येत नाही, हे लक्षात घ्यायचं. मेनचा सिलेबस मी आपल्या वेबसाईटला टाकलेला आहे, तो वाचा. त्यावरून तुम्हाला कळून जाईल कोणत्या टॉपिकला किती कोणत्या सब्जेक्टला काय काय सिलेबस दिलेला आहे. त्यानंतर रिमोट सेन्सिंग आणि कम्प्युटर IT 8 प्रश्न असतात. बघा सचिन भस्के सरांचंच एक पुस्तक आहे सायन्स अँड टेकचं, तर ते तुम्ही घेऊ शकता. छोटंसं पुस्तक आहे, विज्ञान आणि तंत्रज्ञान, ते घेऊ शकतात. आणि इकॉनॉमिक्सला तुम्ही देसले वाचत असाल तर देसले सरांचे, आणि कोडंबे सरांचे वाचत असाल तर कोडंबे सरांचे. इतर कुठली नोट्स देखील वाचत असाल तर ती देखील तुम्ही वाचू शकतात. काही टॉपिक नव्याने मेन्सला ॲड होतात, ते सिलेबसमध्ये बघून घ्या. सो अशा प्रकारे तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2ला सब्जेक्ट वाईज वेटेज मी सांगितलं आणि बुक लिस्ट कोणती यूज करायची ते सांगितली. आय होप तुम्हाला या व्हिडिओची मदत नक्कीच होईल. आत्तापासून जर तुम्ही मेन्सचं काही भाग वाचला, समजा RTIचं पुस्तक घेऊन आले वेळ आहे तर, आणि ते वाचून घेतलं एकदा, तर तुम्हाला मेन्सला तेवढं एफर्ट्स त्याला मारावे लागणार नाही आणि तेवढं तुम्ही लक्ष मराठी आणि इंग्रजीकडे देऊ शकाल. त्यामुळे जे काही आपल्याला कव्हर करता येईल ते करण्याचा प्रयत्न करा. जशी प्रिलिमची डेट येईल तसं पूर्ण प्रिलिम ओरिएंटेडच अभ्यास करा. अजूनही डेट आलेली नाही, जवळची डेट जर आली तर आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो, त्यामुळे अभ्यास कंटिन्यू ठेवा. सो आय होप तुम्हाला व्हिडिओ समजला असेल. व्हिडिओच्या माध्यमातून हीच माहिती तुम्हाला द्यायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओसाठी एवढेच. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.